मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर खोपोली हद्दीतील आडोशीजवळ एक भीषण अपघात घडलाय। सातारा येथून मुंबईच्या दिशेनं साखरेच्या गोणी घेऊन जाणाऱ्या ट्रकवर लोखंडी कॉईल वाहून नेणारा ट्रेलर अनियंत्रित होऊन जोरदार धडकला। ही धडक इतकी भीषण होती की ट्रेलरमधील कित्येक टन वजनाचे लोखंडी कॉईल ट्रकवर जाऊन आदळले। या ट्रकचे प्रचंड नुकसान झाले असून साखरेच्या गोणी द्रुतगती मार्गावर फेकल्या गेल्या। रस्त्यावर साखरेच्या गोणी फुटून शेकडो किलो साखरेचा खच पडल्यानं लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे। धडकेनंतर ट्रेलर रस्त्यातच आडवा झाल्यानं मुंबईच्या दिशेनं जाणारी वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती। सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही। घटनेची माहिती मिळताच लोकमान्य रुग्णालय पथक, देवदूत पथक, डेल्टा फोर्स आणि बोरघाट महामार्ग पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। जखमी ट्रेलर चालकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अपघातग्रस्त वाहने आणि रस्त्यावर पसरलेली कॉईल आणि साखर बाजूला करून वाहतूक पूर्ववत करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे। जनोदय करिता मनोज कळमकर, खालापूर।